ठाण्यापासून हरप्पा मोहनजोदडो पर्यंत अवकाशात सोडलेली स्कायलॅब बऱ्याच वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळली होती. आधी शास्त्रज्ञांनी जाहीर केलं होतं की स्कायलॅब वरचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आली की अपरिहार्यपणे पृथ्वीवर कोसळणार आहे. तिची कोसळण्याची गती आणि कक्षा इतकी असंबद्ध आहे की ती नेमकी कुठे कोसळेल काहीच सांगता येत नाही. जगभर त्याचा एक प्रचंड भयगंड पसरला होता. जो तो समजत होता की स्कायलॅब आपल्याच डोक्यावर कोसळणार आहे. पुढे ती कोसळली कुठेतरी, बहुधा ऑस्ट्रेलियाजवळ. कवी वसंत सावंत यांनी एका असामान्य कवितेच्या शेवटाकडे लिहिलं होतं, नाणं आणि गाणं एक नाहीत हे समजलं असतं तर माणूस असा स्कायलॅब सारखा कोसळला नसता. शीळ फाट्यावरची बिल्डिंग कोसळणं, त्यानंतरच्या कारवाया आणि बंद वगैरे पाहताना मला ही कविता आठवत होती. नाणं आणि गाणं एक नाहीत हे समजलं असतं तर माणूस असा स्कायलॅब सारखा कोसळला नसता. बेकायदेशीर आणि अनैतिक नाण्यांच्या नादातच शीळ फाट्यावरची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एक पासून सुरू होऊन मृतांचा आकडा शतकाकडे धावू लागला. ढिगाऱ्याखाली सापडलेली एक महिला आणि 5 मुलं. त्यांचा दुपारी 3 वाजता एकदा ढिगाऱ्याखालून फोन होता. त्यांचं पुढे काय झालं? म्हणजे आता बेकायदेशीर बांधकामातला निष्काळजीपणा आणि निर्लज्जपणा सुद्धा इतका वाढलाय की बेकायदेशीर बिल्डिंग बांधायची तर बांध तरी नीट ना, पडू नये, लोक मरू नयेत एवढी तरी. पण तो पण विवेक सुटलाय. याला राक्षसी माज म्हणायचं नाही तर काय. त्यावरही चर्चा झाल्या की एका विशिष्ट भागात एका विशिष्ट जनसमुदायासाठी बेकायदेशीर बांधकाम होतात. मतांच्या राजकारणाकडे लक्ष ठेवून तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. पण हे अजिबात म्हणजे अजिबातच खरं नाही. बांधकाम आणि भ्रष्टाचारासकट ज्याला जिथे हात मारता येईल त्यांनी तिथे हात मारून घ्यायचा, अशी आपली राष्ट्रीय मूल्य व्यवस्था होऊन बसली. उलट जेवढा मोठा हात मारता येईल तेवढा तो नेता मोठा, असं चित्र आहे. छोटी लोक कोपऱ्यावर चिरीमिरी गोळा करतात. मोठी लोक 2G, कोळसा, संरक्षण खरेदी, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोळा करतात आणि दुबई, स्वित्झर्लंड, मोनॅको, कॅरेबियन बेट इत्यादी ठिकाणी ठेवतात. कधी कधी मॉरिशस द्वारा भारतात आणतात. ज्यांना कायद्यानेच चालायचंय, प्रामाणिकपणे जगायचंय, त्यांचं जीणं दुष्कर झालंय. नारायण सुर्वेंच्या कवितेच्या काळापेक्षाही आता दिवसेंदिवस जगणं कठीण होत चाललंय. प्रामाणिकपणे वास्तू बांधून त्यात प्रामाणिक मार्गाने कमावलेली संपत्ती ओतून स्वतःच्या स्वप्नपूर्ती घरात राहायला म्हटलं तर वाट्याला आहेत सरकार दरबारी 1760 खेटे. म्हणून 1761 मध्ये आपलं पानिपत होतं. तासनतास महिनोन महिने काम रेंगाळणं, परवानग्या, नाहरकत दाखले, तपासण्या या सगळ्यामध्ये छाती फुटून जाते. माणूस म्हणायला लागतो, काय घ्यायची ती घ्या, पाकिट, खोकी, पेट्या घ्या बाबांनो, पण आमच्या घरात आम्हाला जाऊ द्या. पण ही खोक्या, पेटी आणि नीट कॉन्टॅक्टची भाषा ज्यांनी केलेली असते त्यांच्या बेकायदेशीर बिल्डिंगा सरसरत उभ्या राहतात. बरं, मुळात लोकसंख्येचा दबाव दैनंदिन वाढत चाललाय. लोकांचं सगळीकडून सगळीकडे आगमन निर्गमन चालू आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि महानगरांकडे जास्तच. सर्व महाराष्ट्रभर, भारतभर महानगरांकडे येणारे लोंढेच्या लोंढे कुठेतरी पथारी पसरणारच.
अंग टेकणारच. कायदा आणि सुव्यवस्थेने त्यासाठी नीट व्यवस्था आखून दिली तर ठीक, नाही तर ही व्यवस्था बाह्य व्यवस्था पुढे सरसावतेच. कारण शेवटी जगण्याच्या संघर्षाहून, स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, दुसरं काही महत्वाचं नाही. आधी आपल्या नगर नियोजनामध्ये दूरदृष्टी नाही. रस्त्यांना फुटपाथच नसतात. असले तर बघता बघता ते टपऱ्यांनी भरून जातात. इतके की मुळातच फुटपाथ लोकांनी चालण्यासाठी नसून टपऱ्या उभ्या करण्यासाठी आहेत असं वाटावं. स्थानिक पातळीला एक व्यवस्था आपोआप उभी राहते. बरं, ती स्थानिकांच्या गरजा भागवत असते. आठवड्याच्या आठवड्याला ज्याला त्याला पाकिट रवाना झाली म्हणजे झालं. केवढं प्रभावी विकेंद्रीकरण आहे. बिल्डर, कर्मचारी, अधिकारी, पुढारी आणि अंडरवर्ल्ड बऱ्याच वेळा हल्ली यांच्यातही एकमेकात फारसा फरक उरलेला नाही. यांची अभद्र युती समांतर व्यवस्था उभी करते आणि चालवते. तुम्ही योग्य ठिकाणी योग्य पाकिट पोचती न करता कुठल्या तरी भिंतीवर कुठलं तरी पोस्टर चिकटवलं तर मनपाच्या आकाश चिन्ह विभागाचे कर्मचारी अधिकारी तुम्हाला सप्त पाताळातून शोधून काढून दंड थोपवतील किंवा तुम्हाला तोडबाजीची संधी देतील. पण नीट आधी निरोप आणि पाकिट रवाना झाली की हवी तेवढी पोस्टर्स, होर्डिंग्स, कमानी उभ्या करा, कोणी अडवणार नाही. विठ्ठल चेंदवणकरांच्या कवितेतला संदर्भ वेगळा आहे, पण एक ओळ इथे सुद्धा खरी ठरते. उस दिन रस्ता हमारे बाप का होता है. बेकायदेशीर बिल्डिंग उभी राहते आणि कधीतरी त्यातली एखादी पडते. यात व्यवस्थेचं संपूर्ण अपयश सामावलेलं आहे. प्लॉटची खरेदी विक्री, नगर नियोजन, त्यात जमिनींचं निवासी, वाणिज्य, औद्योगिक असं वर्गीकरण आणि वापर, पुढे बिल्डिंगचा प्रकल्प, त्यांना वित्त पुरवठा, नकाशे, ना हरकत दाखले, वीज, पाणी, ड्रेनेज, पार्किंग, मग भोवती शाळा, दुकानं वगैरे सार्वजनिक सुविधा, सगळ्या व्यवस्था संपूर्ण पराभूत. समांतर म्हणजे ब्लॅक. समांतर अर्थव्यवस्थेप्रमाणे समांतर राजकीय प्रशासकीय व्यवस्था उभ्या राहिलेल्या आहेत. एके दिवशी एक बिल्डिंग कोसळते, जाणाऱ्यांचे जीव जातात, धुराळा उठतो, बसतो, थोड्या दिवसांनी पहिले पाडे पंचावन्न. कायदे कानून आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या पद्धतींनीच एक प्रकारे अनधिकृत बांधकामांना चालना दिली आहे. अनेक कायद्यांमध्ये मुळातच प्रचंड गुंतागुंत आहे की त्याच्या हव्या त्याच्या सोयीनी हवा तो अर्थ काढता येतो. कुणाचं काम करायचं आणि कोणाचं नाही हे आधी ठरवून आवश्यक ती कलम, पोटकलम, नियम, उपनियम, अधिनियम असं सगळं जंजाळ फायलीच्या कागदांच्या काळ्यावर पांढरं करता येतं. या सर्व आगीतून फुफाट्यात नेणारी तितकीच गुंतागुंतीची जगडव्याळ अशी सरकारी कार्यपद्धती होऊन बसली आहे. आधी नीट रीतसर कायदेशीर परवानगी मागायला गेलात तर ती कधी मिळेल कशाची शाश्वती नाही. पण एकीकडे आवश्यक त्या खोक्या पाकिटांच्या व्यवस्था केल्या आणि दुसरीकडे खुशाल अनधिकृत बांधकाम करून मोकळे झाला तर काही प्रॉब्लेम नाही. शिवाय अनधिकृत बांधकाम विशिष्ट दंड भरून नियमानुकूल करण्याची ही तरतूद कायद्यामध्ये आहे. एखादं बांधकाम अनधिकृत आहे पण रीतसर अर्ज केला असता त्या बांधकामाला परवानगी मिळू शकली असती असं आढळून आल्यास विशिष्ट दंड आकारून ती बांधकामं नियमानुकूल, सोप्या मराठीत त्याला रेग्युलराइज म्हणतात, ती बांधकामं नियमानुकूल करण्याची कायद्यातच तरतूद आहे. तिचा मूळ हेतू अत्यंत अपवादात्मक वापर हा होता. पण मुळातच भ्रष्ट घटकांच्या हात मिळवणीतून अनधिकृत बांधकामं दिवसा ढवळ्या उभी राहिली. बघता बघता त्यांचं प्रमाण एवढं झालं की महसूल बुडू नये या नावाखाली सरकारनेच अनधिकृत बांधकामांचे पंचनामे करून दंड आकारून ती बांधकामं नियमानुकूल करण्याच्या मोहिमा चालवल्या. हे करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली.
मग काय एक राजरोज रस्ताच तयार झाला. अनधिकृत बांधकाम करा, मागाहून ते नियमानुकूल करून घेऊच. करत करत व्यवस्था एवढी कोसळली की कोसळणाऱ्या बिल्डिंगा बिनधास्त बांधल्या जाऊ लागल्या. खरं तर MRTP, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन अधिनियम मध्ये तरतूद आहे की शहरी क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असा फौजदारी गुन्हा आहे. त्याची कठोर अंमलबजावणी झाली. विशेषतः कायदा प्रशासन आपल्या खिशात असल्यासारखे वागणारे आणि राजकीय पुढाऱ्यांना खरंच खिशात घालून वावरणाऱ्या काही बड्या धेंडांना शिक्षा झाली तर उरलेल्या चिल्लर बेकायदेशीर बाजांना जरब बसेल. पण सध्या जरब बसण्याचा दृष्टिकोनच नाही. जरब, धाक, भीती प्रामाणिकपणे सरळ मार्गाने जगू म्हणणाऱ्यांना. असा तोल हरवलेली, ताळतंत्र सुटलेली, आतून संपूर्णपणे पोखरलेली, शील हरवलेली व्यवस्था मग लंबकासारखी निष्क्रियतेच्या एका टोकाकडून विध्वंसाच्या दुसऱ्या टोकाकडे उधळत सुटते. आधी बेकायदेशीर बिल्डिंगा उभ्या राहतात, तेव्हा कायदेशीर कृती शून्य. मग त्यातली एक पडते, लोक मरतात की धुरळ्या एवढाच आरडाओरडा, आयुक्ताच्या राजीनाम्याच्या मागण्या, आम्ही बेकायदेशीर बांधकामांना कधीच संरक्षण देत नाही आणि कारवाईच्या कधी आड आलो नाही, अशा राजकीय पुढाऱ्यांच्या विनम्र गर्जना, 2-4 अधिकाऱ्यांची निलंबन, त्यातही कारण दाखवा, आरोप निश्चिती, साक्षी पुरावे, मग निर्णय, काही म्हणता काही नाही, सगळी उथळ राजकीय नौटंकी. क्लायमॅक्सचा अंक म्हणजे डायरेक्ट पाडापाडीला सुरुवात. सबब राजकीय पक्षांनी पुकारलेला बंद. सगळंच ताळतंत्र सुटलेलं आहे. कायदा सांगतो की घर विकत घेणाऱ्याची जबाबदारी आहे सर्व कायदेशीर असल्याची खातरजमा करून मग व्यवहार करण्याची. त्यामुळे बांधकाम बेकायदेशीर होतं ते आम्हाला माहितीच नव्हतं असा डिफेन्स इमारतीमध्ये राहणारे घेऊ शकत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की गोरगरीबच काय, भल्या भल्या शिकल्या सवरल्यांनाही अनेकदा कायदा माहिती नसतो. पण इग्नोरन्स इज नो एक्सक्यूज. कायद्याचा अज्ञान हा बचाव असू शकत नाही, असंही कायद्याचंच तत्व आहे. म्हणून बेकायदेशीर बांधकाम ठरवून ते पाडायची वेळ आल्यावर त्यात राहणारे लोक आम्ही उघड्यावर आलो असा आरडाओरडा करू शकत नाही कायद्यानुसार. पण याचा अर्थ प्रशासनाने सुद्धा एकदम तडकाफडकी कायदेशीर पूर्तता न करता, रहिवाशांना पुरेशी पूर्वसूचना न देता, त्यांची पर्यायी व्यवस्था न करता एकदम येऊन पाडापाड्या सुरू करायच्या असं सुद्धा कायदा सांगत नाही. प्रथम बेकायदेशीर बांधकामातल्या रहिवाशांना विश्वासात घ्यायला हवं. इमारत धोकादायक आहे की नाही याची शास्त्रीय तपासणी करायला हवी. धोकादायक आढळून आल्यास रहिवाशांना धोक्याची कल्पना देऊन मुक्काम हलवायला मुदत द्यायला हवी. अपवादात्मक परिस्थितीमध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था सुद्धा करायला हवी. मग सगळ्यात शेवटचं काम आहे घण घालण्याचं. ठाण्यामध्ये प्रशासनाने ही कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती, प्रोसिजर ऍज सेट बाय लॉ, पाळली की नाही हे तपासलं जायला हवं. शीळ फाट्यावरची इमारत पडल्यावर इतर बांधकाम पाडण्याचा जो सपाटा आपण पाहतो तो बघता कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती पाळली नसावी असं प्रथम दर्शनी म्हणायला जागा आहे. राजकीय पक्षांनी घ्यायचंच तर ऑब्जेक्शन घ्यावं या मुद्द्याला. हितसंबंधियांनी न्यायालयाकडे धाव घ्यावी, पण त्याऐवजी राजकीय पक्षांनी बंद पुकारला. बंदनी या ठिकाणी काय होणार? पूर्वीच्या न्यायालयीन निकालांनी बंद बेकायदेशीर ठरवून दंडाची तरतूद केली आहे. 3-4 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये नगर नियोजनाचे पूर्ण धिंडवडे उडाले होते. तेव्हा काही नागरिकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. आताही नागरिकांनी हेच करायला हवं. दिल्ली सरकारने न्यायालयात पहिलं उत्तर दिलं होतं
की दिल्ली विकास आराखड्याची अंमलबजावणी करता येणं अशक्य आहे. तेव्हा दिल्ली न्यायालयाने डोळे वटारले होते की तुमचं घटनात्मक कर्तव्य करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा. मग दिल्ली प्रशासनाने लाजेकाजेस्तव कारवाई केली होती. महाराष्ट्रातही पिंपरी चिंचवड मनपात अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होते आहे. त्यालाही काही राजकीय गटांचा विरोध आहे आणि ते पिंपरी चिंचवड आणि ठाणे इथले गट एकच आहेत. हा केवळ योगायोग आहे का? अनधिकृत बांधकामांचा प्रश्न केवळ ठाणे, मुंबई किंवा पुणे, पिंपरी चिंचवड पुरता नाही. तो संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा प्रश्न आहे. पडझड झालेल्या व्यवस्थेचं ते परिपूर्ण प्रतीक आहे. आणि तरीही योग्य ती राजकीय आणि प्रशासकीय महत्वाच्या या अग्रक्रमाने इच्छाशक्ती असेल तर हा प्रश्न यशस्वीरित्या सोडवता येईल. पण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? इथे इच्छाशक्तीच काय, शुद्ध बुद्धीचा सुद्धा अभाव आहे हे उघड आहे. कायदा आणि माणुसकी या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध नाहीत. त्या तशा मानण्याचंही कारण नाही. बुद्धी आणि हेतू शुद्ध असतील तर कायदा आणि माणुसकीचा मेळ घालून मार्ग काढता येतो. पण इथे बुद्धी शुद्ध नाहीये. तर मग नाण्यांच्या नादात गाणी बिघडत जाणार आणि माणूस कायलार सारखा कोसळत राहणार. प्राचीन सिंधू संस्कृतीतली नगर अत्यंत सुनियोजित आणि प्रगत होती. इतकी की नगर रचना आणि नगर व्यवस्थापन ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे असं अनेक इतिहास तज्ञांचं माझ्यासकट म्हणणं आहे. सिंधू संस्कृतीतल्या प्रगत अशा हडप्पा, मोहनजोदडो या प्रगत नगरांच्या विघटन, पतन आणि अंती विनाशाच्या कालखंडात असं दिसून येतं की बेकायदेशीर बांधकामं बेसुमार वाढली होती. त्यांनी रस्ते आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण केलं होतं. सिंधू संस्कृतीच्या विनाशाची कारणं निश्चित करता येत नाहीत, पण बेकायदेशीर बांधकाम हे त्याचे एक कारणही आहे आणि परिणामही आहे हे निश्चित म्हणता येतं. कारण बेकायदेशीर बांधकाम हे बिघडलेल्या, विघटन आणि पतनाच्या वाटेवरच्या व्यवस्थेचं उभं प्रतीक आहे. आपण ताळ्यावर येणार आहोत का सामूहिक आत्मघात करण्याच्या वाटेवर चलत हडप्पा, मोहनजोदडो होणार आहोत? मला विश्वास आहे की उत्तर आहेत. ती व्यवहार्य सुद्धा आहेत. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यातली बेकायदेशीर बांधकामं या विषयावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. विरोधी पक्षांनी सरकारकडे तशी मागणी करायला हवी. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांवर विशेष आणि गतिमान कारवाई करण्यासाठी शासनाने आवश्यक ते अधिकार प्रदान करून उच्चाधिकार आयोग स्थापित करायला हवा. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी कुणाचीही कसलीही भीडभाड न बाळगता घटनेच्या चौकटीतलं आपलं कायदेशीर कर्तव्य कठोरपणे बजावावं. ते करताना बदल्या झाल्या तर होऊ द्याव्यात. पण मग कर्मचारी, अधिकारी संघटनांनी हे प्रश्न शासनाकडे लावून धरावेत. जागृत नागरिकांसाठी न्यायालयाचा रस्ता खुला आहे. का आपण सगळे जायचं हडप्पा, मोहनजोदडोच्या ऐतिहासिक सहलीला? स्कायलॅब प्रमाणे संस्कृती सुद्धा कोसळण्याच्या कक्षेत प्रवेश करून अपरिहार्य आत्मघाताच्या दिशेने जाऊ शकते तसा इतिहास आहे. किती वेळ